आदिवासी वाड्या आहेत, त्यांच्या स्ट्रीट लाईट आहेत, काही रस्त्यापासून थोडा 1 किलोमीटर अंतरावर गाव आहे, त्यांना स्ट्रीट लाईट नाही, त्यांना कालोखात जायला लागतं. मागच्या वर्षी तर एक मोठा संकट आलं होतं चिंचोटी गावच्या मुलीवर. ते पण आपण सॉल्व केलं. त्या ह्यांना मुलीला न्याय देण्याचं काम पण आपणच केलं. आणि अनेक छोट्या मोठे जर समजा ॲक्सिडेंट काय हो तरी पण आपण एक बेलुशी ग्रामपंचायत छोटम शेटच्या माध्यमातून एक ॲम्ब्युलन्स दिले. आणि अशा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण ॲम्ब्युलन्स द्यायचं काम आपण करू, जेणेकरून तिथल्या ॲक्सिडेंट काय कुठली प्रेग्नन्सी असो, जेणेकरून लगेच आपल्याला हॉस्पिटल किंवा आरोग्याच्यासाठी लगेच जाता येईल. आपण अनेकदा मी तुम्हाला आंदोलनामध्ये रस्त्यावरच्या लढाईमध्ये बघतो. एक लढाऊ नेतृत्व तुमच्यामध्ये नेतृत्व गुण दिसतात. जनसंपर्काचा देखील तुम्हाला या ठिकाणी जर बघितला तर या निवडणुकीमध्ये तुम्हाला लाभ होईल असं तुम्ही म्हणताय. कशा पद्धतीनं पाठिंबा मिळेल जनतेचा? जनतेचा तर भरपूर प्रमाण आम्हाला पाठिंबा मिळेल. क्रीडा असो क्षेत्रात तर भरपूरच आहे. क्रिकेट असो, कबड्डी असो, कुस्ती असो, बैलगाडी क्षेत्र असो. बैलगाडी क्षेत्रात तर एवढं हे आहे का मला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात. तिथं स्टेजवर न बसता मी रेषेवर असतो, पंचांची भूमिकेत असतो. कोणचं भांडण असो, कोणचं काय ॲक्शन असो, त्या त्वरित मी ते मार्गी लावतो.